महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आता एका नव्या राजकीय वादाची आणि समीकरणांची भर पडली आहे। राज्यातील महायुती सरकारमधील राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात केलेल्या एका जाहीर वक्तव्याने संपूर्ण राज्याच्या आणि देशाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडून दिली आहे। जब किसान मोर्चाच्या वतीने आयोजित सरकार सोहळ्यात बोलताना कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी थेट विठ्ठलाला साकडं घालणार असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी देशाचं नेतृत्व करावं अशी जाहीर इच्छा व्यक्त केली आहे। हे विधान फक्त कौतुकाचा भाग वाटत असलं तरी या विधानामागे लपलेला राजकीय संकेत, विरोधकांचे आरोप आणि फडणवीस यांना दिल्लीत घेण्यासाठी चाललेली रणनीती हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहताय LS मराठी। देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं यासाठी विठ्ठलाला साकडं घालणार असल्याचं भरणे यांनी म्हटलंय। पण फडणवीस हे दिल्लीत जाणार, त्यांचे पंख छाटले जाणार या चर्चा विरोधी गोटात आधीपासूनच चालू होत्या। आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने असा दावा केला जात आहे की देवेंद्र फडणवीस यांचे हे महाराष्ट्रातील शेवटचे अधिवेशन असून त्यांना लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात किंवा भाजपच्या केंद्रीय संघटनेत मोठी जबाबदारी देऊन दिल्लीला बोलावले जाणार आहे। या चर्चा जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळल्या असल्या तरी महायुतीच्या सत्ताधारी मंत्र्याने जाहीरपणे फडणवीस यांनी देशाचं नेतृत्व करावं असं म्हणणं या चर्चांना हवा देणारं ठरतंय। विरोधकांच्या आरोपांचा आणि राजकीय दृष्टिकोन पाहिला तर या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळीच किनार लाभलेली दिसते। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने हा आरोप केला जातोय की देवेंद्र फडणवीस यांना बळजबरीने केंद्रात नेलं जाण्याची तयारी सुरू आहे। हा कोणताही सन्मान नसून उलट त्यांचे पंख छाटण्याचा हा भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा एक भाग आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना आगामी काळात पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार म्हणून स्थापित करायचं असा दावा विरोधक करतायत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणांमध्ये नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांचंही नाव अनेकदा चर्चेत राहिले। फडणवीस हे भाजपमधील अत्यंत कार्यक्षम, अभ्यासू आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेते आहेत। 50 वर्षांपेक्षा कमी वयात त्यांनी महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री पद यशस्वीपणे सांभाळलं आणि ते सध्या तिसऱ्यांदा या पदावर आहेत। त्यांची हीच वाढती लोकप्रियता आणि राष्ट्रीय पातळीवरील संभाव्य नेतृत्व गुण दिल्लीतील काही बड्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचा आरोप विरोधक करतायत। त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या सक्रिय राजकारणातून बाजूला करून दिल्लीच्या चौकटीत अडकवण्याचा हा डाव असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय। जसे मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला मुख्यमंत्री पदावरून दूर करून केंद्रात आणलं गेलं, नितीन गडकरी यांच्या बाबतीत सुद्धा असंच झालं। तसंच काहीसं देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत घडवण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची चर्चा राजकीय गोटात आहे। या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी आता समोर येते। एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारी वाढल्या आहेत। हे सर्व एकाच वेळी घडत आहे, त्यामुळे फडणवीस यांची भाजपकडून दिल्लीत फिल्डिंग होणार असल्याचं समजतंय। सगळेच देवाभाऊंना दिल्लीत जाण्यासाठी उत्सुक आहेत असं दिसतंय। या सर्व चर्चांवर आणि विरोधकांच्या आरोपांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमी प्रतिक्रिया दिल्या आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही विरोधकांचे हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले असून ही अफवांची मालिका आहे असं म्हटलंय। मात्र असं असलं तरी दत्तात्रय भरणे यांच्या विधानामुळे भाजपच्या गोटात अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाली आहे की आनंद हे स्पष्ट होणं अद्याप बाकी आहे। गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे। ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात झालेली रात्रीची गुप्त बैठक। या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या सुनेत्रा पवार गटाच्या नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे पुनर्मिलन होणार की शरद पवार भाजपला पाठिंबा देणार अशा संवेदनशील काळात अजित पवार गटाचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभे राहत त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाची वकिली करणं हे अत्यंत रणनीतिक मानलं जाते। त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीकडे द्यावं आणि सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं। या संपूर्ण प्रकरणाचा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय वर्तुळात काय परिणाम होईल याचे विश्लेषण केलं तर काही अत्यंत महत्त्वाचे निष्कर्ष समोर येतात। पहिला म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आता राष्ट्रीय राजकारणातील एक चेहरा बनले आहेत। महायुतीमधील घटक पक्ष असो किंवा विरोधक, प्रत्येकालाच हे माहिती आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र फडणवीस यांच्या भोवतीच फिरतात।
पंतप्रधान पदासाठी ते राजकीय दृष्ट्या पात्र आहेत। मात्र भाजपमध्ये पंतप्रधान पदासाठी अमित शहा, योगी आदित्यनाथ यांची फिल्डिंग चालू आहे। फडणवीस यांचं राजकीय वजन वाढू नये म्हणून केंद्रात त्यांना मोठी जबाबदारी देऊन राज्यातील सत्ता दुसऱ्याच्या हातात दिली जाऊ शकते। एकंदरीत या एका विधानाने राज्याच्या राजकारणातील अंतर्गत संघर्ष, अंतर्गत स्पर्धा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे। तुम्हाला काय वाटते? देशाचं नेतृत्व देवाभाऊंनी करावं का? कमेंट करून नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।